Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन कार्यक्रम घ्या, इंधन कमी वापरा आणि खाण्यामध्ये तेलाचा वापर कमी करा असं आवाहन मोदींनी केलंय. तेलाचा कमी वापर ही सुद्धा देशभक्ती असल्याचं मोदींनी सांगितलंय. मात्र भाजपचेच लोक त्यांचं आवाहन ऐकत नाहीयेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. नांदेडमध्ये भाजपनं 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं. पाहुयात त्यावेळेला काय घडलं. फक्त अत्यावश्यक कार्यक्रमांना हजर रहा, अन्यथा इतर कार्यक्रम ऑनलाईन करा या मोदींच्या आवाहनाला नांदेडमध्ये भाजपनंच पायदळी तुडवलं. भाजपकडून नांदेडात 2 दिवसांचं पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर भरवलं गेलं. यासाठी ठिकठिकाणाहून भाजपचे लोक नांदेडात पोहोचले. भाजप आमदार चित्रा वाघ यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. महागड्या हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन झालं. या हॉलमध्ये ठिकठिकाणी एसी होते. आकर्षक अशी विद्युत रोषणाईही होती. सभागृहाच्या केंद्रस्थानी LED स्क्रीन्सवर मोठ्या आकाराचं डिजिटल बॅनर होतं. 4-4 जणांचा गट करून भाजपचे पदाधिकारी पुरी आणि आमरसाचा आस्वाद घेत होते. जेवणात आमरस, खांडवी, खिच्चा कुरडाई, वऱ्हाडी कोफ्ता, काजू मोगर, प्लेन राईस, आंबट वरण अशी शाही मेजवानी होती. जनतेनं खाद्यतेलाचा कमी वापर करावा, खाद्यतेल कमी वापरणं ही सुद्धा देशभक्तीच आहे असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. हर परिवार अगर खाने के तेल में अगर वो कुछ कमी करे, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है. मात्र भाजपच्याच कार्यक्रमात खिच्चा कुरडाई, पापड, पुऱ्या अशा असंख्य तेलयुक्त पदार्थांचा समावेश होता. खरं तर मोदींनी काटकसरीचं देखील जनतेला आवाहन केलंय. मात्र भाजपचे शेकडो लोक या सभागृहात उपस्थित असताना, मोठ्या प्रमाणात अन्न वाया जात असताना कुणीही वाढपींना रोखलं नाही. आमरसाच्या टेबलावर रसाचा वर्षाव झाला होता. खांडवी टेबलावर घरंगळत होती. खिच्चा कुरडाई उचलताना साऱ्या टेबलावर विखुरली होती. काजू मोगर तर अख्खा माखला होता. प्लेन राईसच्या बोर्डावर सुद्धा लग्नात अक्षता पडाव्यात तसा तांदूळ विखुरला होता. यावर भाजपच्या आमदार चित्रा वाघांना विचारल्यावर आपलं जेवण अद्याप झालेलं नाही, मात्र याबद्दल तुम्ही भाजपच्या स्थानिक आयोजकांना विचारा असं सांगत शेवटी भारत माता की जय म्हणत त्यांनी प्रतिक्रिया आटोपली. नाही, मी अजून जेवले नाहीये. मला प्रचंड भूक लागली आहे. याच्याबद्दल तुम्हाला अमर राजूरकर जे इथले आयोजक आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, ते तुम्हाला जास्त सविस्तरपणे सांगतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. भाजपच्या कथनी आणि करणीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणजे लोका शिकवी ब्रह्मध्यान आणि आपण कोरडे पाषाण. आणि तिथं तर आपल्या ताई होत्या, चित्राताई वाघ यांना जेव्हा लोकांनी विचारलं होतं तर म्हणतात, मी नाही बाबा, मी नाही जेवले. अहो तुम्ही जेवले नाही, पण तिथे खर्च तो होतोय, तो बघा. मी नाही जेवले. आणि याच्या बाबतीत तुम्हाला काय विचारायचं ते अमर राजूरकरांना विचारा. अहो तुम्ही नेते आहेत, अध्यक्ष आहात, महाराष्ट्र प्रदेश महिलांचा तुम्ही अध्यक्ष आहेत ना भाजपच्या. तुम्ही तिथं ठणकावून सांगितलं पाहिजे होता. नाही तर तुम्ही गाडीत व्हिडिओ बनवता आणि आम्हाला खूप ज्ञान देता. मग तिथं अमर राजूरकरांना का ज्ञान नाही दिलं तुम्ही? भाजपचा शहरातला कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यामध्ये आलिशान मोठं AC हॉलमध्ये तो मेळावा घेण्यात आला. स्वादिष्ट रस आणि रसाळी त्या ठिकाणी करण्यात आली. आणि पंतप्रधानांच्या आव्हानाला मोडण्याचंच काम भाजपचे पदाधिकारी नांदेडमध्ये पाहताना आपल्याला या ठिकाणी दिसते. तर या ठिकाणी भाजपनं सांगायचं एक आणि करायचं एक अशी नीती या ठिकाणी भाजपची या ठिकाणी दिसते. गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.